नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळतोय। चक्क आता सुरुवातीलाच तारिणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा गेमच पलटलाय। अटारी बॉर्डरवर विक्रम सरांसोबत तारिणीची खूप महत्त्वाची चर्चा सुरू असते। भारत पाकिस्तान फाळणीची खरी कहाणी सर तिला एक्सप्लेन करत असतात की त्या काळात माणसांची फाळणी सुद्धा झाली होती। आजही सीमेवर जाणवते ती ऊर्जा, याबद्दल विक्रम सर मध्ये तारिणीला सांगत असतात। भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना समोर पाकिस्तानचे सैनिक, एका साईडला भारताचे सैनिक, आणि त्याच वेळेला तारिणीच्या मनात देशासाठी काहीतरी करायची जिद्द मात्र प्रेक्षकांना मजबूत होते। पण अटारी बॉर्डरवर विक्रम सरांसोबत बोलून तारिणी परत येत असतानाच अचानक तिचा कुणीतरी दहशतवादी पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळालं आणि अक्षरशः त्याने क्षणाचाही विचार न करता तारिणीवर जीव घेणा हल्ला केला। इथून मात्र प्रेक्षकांनो मालिकेत खूप मोठं वेगळं वळण येताना आपण पाहतोय। अमृतसरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांच्या मागावर तारिणी आलेली असते, पण तिला अजिबात कल्पना नाहीये की ज्यांचा ती शोध घेते तेच लोक आधीपासून तिच्यावर नजर ठेवून आहेत आणि तारिणी अमृतसरमध्ये मिशन पुढे नेत असतानाच तिच्या प्रत्येक हालचालीवर त्यांनी सुद्धा लक्ष ठेवलेलं आहे। तिचं ऑपरेशन, तिची प्रत्येक पावलं, ती काय करते या सगळ्याची माहिती दहशतवाद्यांना ऑलरेडी होती। मग तारिणीवर अचानक का हल्ला होतो? तारिणी या जीवघेण्या हल्ल्यातून आता कशी वाचणार? देशासाठी मिशन पूर्ण करताना प्रेक्षकांनो चक्क आता तारिणी शहीद होताना आपल्याला पाहायला मिळतंय की काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। दुसरीकडे तारिणीवर संकट यायच्या आधीच कौशिकी ताईच्या मनात मात्र एक प्रकारची भीती निर्माण झाली। ती मात्र केदारला म्हणते, केदार, नक्कीच तारिणीवर कुठलं तरी संकट आलंय, तारिणी कुठलं तरी खूप मोठ्या संकटात आहे। आता मात्र कौशिकीला तारिणीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच कशी काय लागली? तिच्या मनात अशी अचानक भीती का आली? प्रेक्षकांनो इकडे केदारला प्रश्न पडलाय। केदार आता बॉस सोबत बोलताना तारिणी सोबत आता चिंता व्यक्त करत असतो, सतत बॉसच्या संपर्कात असतो, पण आज मात्र तिचा कॉल आलेला नाहीये, म्हणून केदारला सुद्धा प्रेक्षकांनो आता खूपच भीती वाटत असते। इकडे गुरुजींनी सांगितलंय पूजा करण्याची जबाबदारी केदारने घ्यायला पाहिजे। निशी मात्र आता सगळ्या घरात धिंगाणा करते, तारिणीच्या नावानं शंख फोडत असते आणि इकडे प्रेक्षकांनो तारिणीवर हल्ला झाल्याच्या नंतर केदार मात्र जबरदस्त पद्धतीने अमृतसरमध्ये एंट्री करणारे। तारिणीला वाचवण्यासाठी विक्रम सरच्या कॉन्टॅक्ट आता केदार तिकडे पोहोचलाय। केदार तारिणीपर्यंत जेव्हा पोहोचलाय प्रेक्षकांनो, तेव्हा दहशतवाद्यांचा डाव मात्र पूर्णपणे यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळालाय। एकीकडे देशासाठीचं मिशन, दुसरीकडे तारिणीचा जीव आणि घरावर आलेलं संकट। आता केदार हे सगळं कसं करणार, कसं हँडल करणार? तारिणी वाचणार की तारिणी देशासाठी शहीद होणार? प्रेक्षकांनो हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। म्हणूनच प्रेक्षकांनो आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनो तारिणीला मिशन पूर्ण करून आपल्या घरी परतायचं असतं, पण अमृतसरमध्ये आल्यापासून तिच्या समोर संकटामागून संकट मात्र उभी राहताना आपण पाहणार आहोत। आता मात्र आजच्या भागात आपण काय पाहतोय? तारिणी सकाळी लवकर उठून अमृतसरमध्ये आता तिला फिरायचं असतं, सगळं आता इकडे एक्सप्लोर करायचं असतं, समजून घ्यायचं असतं मार्केटमध्ये काय चाललंय, कोण काय करतंय काय नाही। आणि फातिमा मात्र इकडे बोलत असते की शेखर सरांचं प्रकरण आधी आपल्याला मार्गाला लावायला पाहिजे। कमांडरलाही तोच प्रश्न पडलाय। कौशिकी खांडेकर आणि श्रीवास्तव हे एकमेकांसोबत का बोलत होते? या सगळ्यावर आता तिकडे डिस्कशन चालू असतं। केदार मात्र त्याचं अजिबात लक्ष नसतं। तेव्हा मात्र टेक्नो विचारतो, केडी सर तुम्हाला काय वाटतं? केडी काहीच बोलत नाहीये, केडी आपल्याच याच्यात हरवलेला असतो। फातिमा मात्र म्हणते, सर तुम्ही बॉसच्या काळजीत आहात ना? केदार मात्र तारिणीची काळजी लपवतो। तिच्या मैत्रिणीकडे ती गेलीये, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, फोन लागत नाहीये। केदारच्या मनावरचं स्पष्ट टेन्शन मात्र या लोकांना दिसून पडतं। दुसरीकडे अमृतसरमध्ये तारिणी विक्रम सरांसोबत बोलत असते। शत्रू राष्ट्रातून कोणी चुकीच्या हेतूने इथे आले तर हे लोक या भागात राहण्याचा विचार का करू शकतात? कारण इथलं खाणं पिणं संस्कृती इझिली आपल्याला ॲक्सेप्ट करता येऊ शकते म्हणून। आणि मेन म्हणजे इथला बाजारपेठ इतकी मोठी आहे ना। तारिणी हे सगळं प्रेक्षकांनो बारीक गोष्टी कारखानी सरांना सांगते आणि त्यांना सुद्धा आता खूप तारिणी हुशार आहे असं वाटतं। त्यामुळे लवकरच आता तारिणीला एक खूप मोठी लीड मिळणार आहे प्रेक्षकांनो। ती भाजीवाली बाई जी काही शिमला मिरची घेत होती, दुसऱ्या भाजीवाल्याकडे जाऊन ती शिमला मिरची घेऊन काहीतरी आता वादावादी भांडण करत होती, वेगळे शब्द वापरत होती। तेव्हा मात्र तारिणीला डाऊट येतो की ही बाई आपल्याकडली तर नाहीये, ही बाई काहीतरी
काहीतरी वेगळी आहे, इकडली नाही आहे. शिमला मिरचीचा त्या महिलेसोबत नेमका काय संबंध आहे? दुकानदार तर याच्यामध्ये इन्वॉल्व नाही ना? केदार मात्र आता दुसरीकडे प्रेक्षकांनो तारिणीच्या आठवणीमध्ये गुंतलेला असतो. त्याला आता तारिणीची आठवण येते आणि इकडे सेम टाईम तारिणीला सुद्धा केदारची आठवण येते. दोघांनी घालवलेले सुंदर क्षण त्यांना आठवत असतात. पण तारिणी समोर देशसेवेचं काम याच भावनेतून आता तारिणी केदारसोबत बोलत असते. खांडेकरांच्या घरी प्रेक्षकांनो तारिणीच्या नावाने नुसता गोंधळ चालू असतो. इतकी सगळी पूजा, त्याचं सामान, पद्मिनी अकांत तांडव करत असते. पद्मिनी आता नको नको ते बोलत असते आणि तिला सपोर्ट करते, तो म्हणजे युवराज आणि निशी. तारिणीने सगळी आता इकडे तयारी करून ठेवली, पण तिला लाज वाटत नाही आहे. पूजा करायची नव्हती तर एवढी तयारी का केली? सगळं अर्धवट सोडून का गेली ती? काय फायदा या गोष्टीचा? तेवढ्यात केदार खाली येतो. कौशिकी मात्र म्हणते, केदार अरे तारिणीचा काही कॉन्टॅक्ट? तेव्हा केदार म्हणतो, नाही ताई, मला अजूनही माहिती नाही आहे, पण ती तिच्या मैत्रिणीकडे गेली जिकडे अजिबातच सिग्नल नसतात. कौशिकी मात्र म्हणते, अरे केदार, काही झालं तरी तिचा कॉन्टॅक्ट तर व्हायला हवा ना? तिच्यावर जर कुठलं संकट आलं तर काय करणार आहे? इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी केदारच्या आठवणीमध्ये आता बोलत असते, केदार सगळं तुला सहन करावं लागते. मला माहिती आहे घरी किती काही संकट तुझ्यावर आली असेल, पण मनात एक गोष्ट मात्र आहे, देशाची जबाबदारी पूर्ण करायची. घरामध्ये पद्मिनी तारिणीवर इतकी काही संतापलेली असते ना, तारिणीला घरात कोणाचीच काळजी नाही. जर तिला काळजी असती तर हे सगळं सोडून ती अजिबात गेली नसती. चेतना काकू मात्र तारिणीची बाजू जेव्हा घेतात तेव्हा मात्र पद्मिनी तिलाच आता रागात बोलते, तुला काय पुळका आहे ग त्या तारिणीचा? आणि सोबत युवराज सुद्धा प्रेक्षकांनो हेल्पर म्हणून त्याला चिडवायचा एकही चान्स सोडत नाहीये. मुद्दामून त्याची आता चेष्टा करतो. बायकोची सगळीच कामं तू करणार आहे, आलेल्या बायकांना हळदी कुंकू लाव, त्यांच्या ओट्या भर, त्यांचे पाय धू. इकडे मात्र कौशिकी म्हणते, युवराज काय चाललंय तुझं? ही वेळ वाद घालण्याची नाहीये, परिस्थितीतून मार्ग काढायची आहे, थोडा तरी विचार करून बोलत जा. पद्मिनी सुद्धा आता तेच म्हणते, काय कौशिकी, मग उद्यापनापर्यंत तारिणी का थांबली नाही? आता उद्यापनाची पूजा करायची कशी सांग ना? तारिणी मात्र प्रेक्षकांनो इकडे खूपच आता इमोशनल झालेली असते. हे सगळं जे काही घरातलं व्रत आहे आणि माझं देशसेवेचं व्रत आहे, मला हे सगळं करावंच लागणार आहे. दुसऱ्या बाजूला देशाचं रक्षण, एका बाजूला घराचं संरक्षण. प्रत्येक वेळेला तारिणीची मात्र प्रेक्षकांनो देशसेवेसाठीच आता इकडे चालू असतं. तिच्या मनामध्ये जे काही चालू आहे, केदार तू पूजेचा कलश सांभाळ आणि मी देशाची शांतता सांभाळते. दोघं मिळून घरावर आणि देशावर येणारं संकट दूर करूया. विश्वास तिने आता दाखवलेला असतो प्रेक्षकांनो केदारवर, आणि केदार सुद्धा आता सगळं व्यवस्थित सांभाळेल याची तिला खात्री असते. इकडे कारखानी सरांनी मात्र तिला आता दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर अटारी बॉर्डरला बोलवलेलं असतं आणि तिकडे गेल्याच्या नंतर, तारिणी तू अजिबात उशीर करायचा नाही. तारिणी जय हिंद म्हणून प्रेक्षकांनो टाईमवर अगदी तिकडे पोहोचते आणि सगळं सरांसोबत डिस्कशन तिचं चालू असतं. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे खांडेकरांच्या घरात अजून एक बॉम्ब फुटतो, तो म्हणजे गुरुजी नावाचा. गुरुजी आले, कुठे गेली तुमची मोठी सून? तारिणीला बोलवा, तिच्या हातानेच उद्यापन झालं पाहिजे. आता मात्र कौशिकी सगळी सिच्युएशन सांभाळते. तारिणी आता अर्जंटली कुठतरी गेली आहे, गुरुजी तुम्ही काहीतरी दुसरा आता उपाय सांगा प्लीज, आमच्या घरावर येणाऱ्या संकटांचा बचाव व्हावा, असं सगळं चांगलं व्हावं, म्हणूनच ही पूजा आपण करतोय ना. दयानंद खांडेकर सुद्धा गुरुजीला बोलतात की तारिणी असं कधीच वागत नाही, ती खूप जिम्मेदार मुलगी आहे, पण आता दुसरा काहीच मार्ग नाही आहे, ते खूप अर्जन्सीमुळे तिला जावं लागलं. कौशिकी गुरुजींना काहीतरी उपाय सुचवायला सांगते. तेवढ्यात निशी मात्र म्हणते, गुरुजी घरातल्या मोठे सुनेला घरात येणाऱ्या संकटाची जाणीव जर होत नसेल तर घरातली धाकटी सून जबाबदारी पार पाडायला खंबीरपणे उभी आहे ना. निशीचं हे बोलणं ऐकून पद्मिनी मात्र इतकं तिचं कौतुक करते, वाह तारिणीची बहीण आहे, पण तारिणीच्या किती अपोजिट आहे. युवराजला सुद्धा निशीचा अभिमान असल्याचं तो सांगतो. दयानंद खांडेकर मात्र आता बोलतात की निशी पूजेला बसू शकते का? गुरुजींनी आता परमिशन दिलेली असते प्रेक्षकांनो, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक क्वेश्चन मार्क असतो की काय होणार पुढे, आता कसं होणार? घरातली परिस्थिती मात्र वरचीवर आता टेन्शनवाली झाली आहे. तारिणी सुद्धा इकडे गंभीर झाली आहे प्रेक्षकांनो. कारखानी सर तारिणीला भारत पाकिस्तानची सीमा दाखवतात, कसं तिकडे फाळणी झाली होती, मिशनच्या प्रत्येक टप्प्यावर कसं सावध राहायचं. दुसरीकडे खांडेकरांच्या घरी कौशिकी मात्र घाबरलेली असते. ती केदारला स्पष्ट म्हणते की केदार मला मात्र भीती वाटते, तारिणी कोणत्या तरी संकटात आहे असं मला वाटतंय, मला आता खूप काळजी वाटते. त्यानंतर मित्रांनो तारिणीवर मात्र एका दहशतवाद्याने चक्क अमृतसरच्या मेन रोडवर हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळाले. तारिणी ज्या माणसाचा पाठलाग करत होती तो माणूस त्याचा पार्टनर तारिणीचा पाठलाग करत होता आणि त्यांचा खरंच आता मिशनसोबत काही संबंध आहे का
आणि हा पाठलाग तारिणीला कुठल्या संकटात घेऊन जाणारे हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. शत्रू राष्ट्रातील महिलेच्या तावडीत मात्र तारिणी सापडली होती, तिथून वाचली, पण दहशतवाद्यांनी बरोबर तिचा आता काटा काढलेला असतो. आता मात्र काय होणार? तारिणी मालिकेचे येणारे जबरदस्त अपडेट जाणून घ्यायचे असतील प्रेक्षकांनो तर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.